भूमीवर एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत प्रफुल्ल पटेलांनी टोलेबाजी केली। कुणी स्वतःला बाहुबली समजू नये, कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलंय असं पटेल म्हणाले। निवडणुकीमध्ये पैसे लागतात, पण पैशाच्या पुढे कुणी समजत असेल की मी निवडून आलो असं अजिबात होत नाही। समझने वाले को इशारा काफी है असं म्हणत पटेलांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा सुरू झाली आहे। इतरांनी आपली चिंता करावी लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, की कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्या म्हणजे काय ठीक आहे, दोन पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक पैसे माध्यम आहे, जरूर लागतं, पण पैशाच्या मुळे कोणी समजत असेल की मी निवडूनच आलो असं अजिबात होत नाही। जितके लागतात तेवढे खर्च करावंच लागते आणि ते होणार, पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समझने वाले को इशारा राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्या साठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्कीच आहे। आणि आता पुढची बातमी बघूयात। ही बातमी आहे मुंबईतल्या वांद्रे इथल्या किल्ल्यावरती दारू पार्टी झाल्याची आणि तिथे दारू पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट केलाय। महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती हे काय सुरू आहे असा सवाल करत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला। यामध्ये वांद्रे किल्ल्यावरती जंगी दारू पार्टी होत असल्याचं बघायला मिळते आणि आश्चर्याची बाब म्हणजे किल्ल्यावरच्या या दारू पार्टीचे संयोजक महाराष्ट्र पर्यटन विभाग असल्याचं त्यांनी म्हटलं आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून त्यावरती विविध प्रतिक्रिया येत आहेत। ऐतिहासिक वास्तूवरती दारू पार्टीला परवानगी कशी काय मिळते असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय आणि परवानगी देणाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। ऑलिव्ह फेस्ट नावाचं कार्यक्रम जे काय प्रथम दर्शनीय ते व्हिडिओ पाहून कळत आहे, तिकडचे जे काही स्थानिक रहिवासी आहेत जे माउंट मेरी परिसरात किंवा बँडस्टँड परिसरात राहतात त्यांनी तो व्हिडिओ खरं तर प्रसिद्ध केला। त्यांच्याकडनं तो व्हिडिओ मला प्राप्त झाला। रात्री जेव्हा ते तिकडे ते थांबवायला गेलेले पार्टी पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी कॉल देखील केलेला पोलिसांना, पण त्यानंतर झालं असं की पोलिसांनी पण त्यांना हे सांगितलं की त्यांच्याकडे परवानगी आहे आणि रात्री अपरात्री तिथे धांगडधिंगा चालतो। हे कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर हे कसं काय होऊ शकतं ह्याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्राला, मुंबईच्या जनतेला त्यांनी ह्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे आणि पाहू ते आता उत्तर देतात की नाही। तिकडे जे काही कार्यक्रम झालेला आहे ना, हे त्यांचे आमदार आहेत ना आणि माजी अध्यक्ष भाजपचे आणि सांस्कृतिक मंत्री या राज्याचे दुर्दैवानी त्यांच्या तिकडे ते झालेलं आहे त्यांच्या क्षेत्रात, हे काय आम्ही जाऊन केलेलं नाहीये। मला महाराष्ट्र सरकारला जे इतकं हिंदुत्व, सांस्कृतिक आणि काय ते देशाची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती याच्याबद्दल ढोल बडवत असतात, त्यांनी आता हे सांगावं की कशा प्रकारे इकडे एखाद्या हेरिटेज वास्तूवर त्यांनी परवानगी दिलेली आहे। ते गड किल्ला आहे ना, बँड्रा फोर्ट, तर आज ह्यांनी काय केलंय प्रथम दर्शनीय ते अशा एखाद्या उपेक्षित किल्ल्यावर असं दारू पार्टी करायचा प्रयत्न, ते पण सरकार प्रमाणित हे करायचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून हे भारतीय जनता पार्टीचा जो दुटप्पीपणा आहे ना, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे, म्हणून ते ट्विट आणि व्हिडिओ करण्यात आले। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा
उद्देश असा मला दिसतोय. तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे. ड्रग्ज असतील, चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील, तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू. पण ड्रग्ज माफिया, ड्रग्ज ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात, जगात आणि आपल्या राज्यात असलाच पाहिजे. आणि या संदर्भात किल्ल्यावरती जर पार्टी झाली असेल तर कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. आपण बांद्रा पोर्टवरती दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल. अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही. पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली. पुढची बातमी आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शिवसेनेनं आज भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनं मैदानात उतरल्याचं आजच्या रॅलीतनं स्पष्ट दिसतंय. दीपक केसरकर यांनी विश्वास व्यक्त करत जनता आमच्या सोबत आहे, विकासाच्या कामांवरती शिक्कामोर्तब होणारच असं म्हटलंय. ही शेवटी निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आणि जेवढी विकास कामं सावंतवाडी शहरामध्ये झालेली आहे, माझी खात्री आहे की सहजासहजी आमचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी होईल. ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे, अस्तित्वाची नाही आहे, एकदम सोपी आहे. सन्माननीय केसरकर साहेबांची विकास कामं केली, त्या विकास कामांच्या जोरावर आम्ही मतं मागणार आहोत आणि आम्हाला मतं मिळणार आहे. त्याच्यामुळे अस्तित्वाची निवडणूक नाही आहे.